हे आहेत बेलापूर शहाबाज गाव येथे राहणारे बळीराम कुंभार। त्यांना गावात सगळे बळीराम काका म्हणून ओळखतात। ते शासकीय नोकरदार तर आहेतच, मात्र बळीराम काका आपला छंद जोपासण्यासाठी देवीच्या मूर्ती साकारण्याचं कामही करतात। 6 पिढ्यांपासून मूर्ती तयार करण्याचं काम केलं जातंय। बळीराम कुंभार यांचा शहाबाज गावात देवीच्या मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे। त्यांनी साकारलेल्या आकर्षक सुबक अशा देवीच्या मूर्तींना ग्राहक विशेष पसंती देतात। त्यांच्या या व्यवसायात त्यांचा मुलगा व सूनही त्यांना हातभार लावतात। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी साकारलेल्या मूर्तींना परदेशातही मोठी मागणी आहे। विदेशातही त्यांच्या या कलेची भुरळ पडली आहे। यंदा म्हाळसापती स्वरूपात सिंहारूढ झालेल्या देवीच्या मूर्तींना विशेष मागणी असल्याचं ते सांगतात। आमच्याकडे जवळजवळ 5-6 पिढ्या गेलेल्या आहेत इथे। तेव्हापासून आमचा हे धंदा चालू आहे। मी सर्व्हिस करून धंदा करतो। आता ती म्हाळसापती नवीन आलेली आहे। ती मालिका निघाली बघा जय मल्हारची, त्या देव्या, महिषासूर, परत अंबामाता, प्रत्येक प्रकारच्या देव्या जशा निघतात तशा मागणी आहे। मूर्ती बनवण्यासाठी लागणारं साहित्य महागल्याने मूर्तीची किंमत 20% यंदा वाढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। आपली नोकरी सांभाळून ते आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, आपला छंद जोपासण्यासाठी मोठ्या उत्साहाने दरवर्षी मूर्ती साकारण्याचं काम करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। यंदा उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवाबाबत नियम घालून दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पोलिसांनी नवरात्रोत्सव मंडळांना काही सूचनांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत। यंदा उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांबाबत नियम घालून दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2च्या पोलिसांनी कंबर कसली आहे। या उत्सवाचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नवरात्रोत्सव मंडळांच्या अध्यक्षांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। महिलांसाठी विशेष सुरक्षेची योजना, पुरेशी प्रकाश व्यवस्था, CCTV लावण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत। गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही रस्त्यावर न साजरा करता मैदानात साजरा करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने अनेक मंडळांनी या भूमिकेलाही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। ध्वनी प्रदूषण न करण्याचे आदेशही पोलिसांनी दिलेत। नवरात्रोत्सवादरम्यान पोलिसांची मंडळावर करडी नजर राहणार आहे। परिमंडळ 2 अंतर्गत 250हून अधिक नवरात्रोत्सव मंडळांची नोंद करण्यात आली आहे। नवरात्रोत्सव मंडळांनी कायद्याचं पालन करावं असं आवाहन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी केलंय। सन 2014 साली एकूण 85 सार्वजनिक उत्सव मंडळांनी रस्त्यावरती पेंडॉल टाकून देवींची प्रतिष्ठापना केली होती। यावर्षी आम्ही एकाही मंडळाला रस्त्यावरती परवानगी न देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे आणि मंडळांना विनंती केलेली आहे की त्यांनी पर्यायी जागेचा शोध घ्यावा। याप्रमाणे मंडळांनी पर्यायी जागेमध्ये आता आपले पेंडॉल हलवलेले आहेत आणि विशेषतः मैदानामध्ये ते देवींची प्रतिष्ठापना करणार आहेत। महिलांची सुरक्षा याला या उत्सवामध्ये आमचा विशेष भर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। 26 नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सभेत बोलत होते। 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सभेत बोलत होते। भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबरला लिहून पूर्ण केले होते। त्यामुळे हा दिवस देशभर संविधान कसे तयार झाले याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजकांच्या खिशाला आता चाट बसणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेनं यंदा भाडे दरात चौपट वाढ झाली आहे। परिणामी आयोजकांनी प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली आहे। नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी मैदानाचे भाडे भरताना आयोजकांच्या खिशाला चाट बसणार आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भाडे दरात चौपट वाढ झाली आहे। परिणामी आयोजकांनी प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली आहे। नवरात्र उत्सवाची तयारी शहरात सध्या जोरात चालली आहे। यंदा प्रथमच मोकळ्या मैदानाच्या भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे। त्यामुळे नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना 12 ते 32 हजार रुपयांपर्यंत भाडे भरावे लागत आहे। त्यामुळे मंडळाच्या खिशाला कात्री बसणार आहे। न्यायालय
न्यायालयाच्या निदर्शनानुसार यंदा प्रथमच रस्त्यावर उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळाकडे उत्सव साजरा करण्यासाठी मैदान हाच एक पर्याय उपलब्ध असल्याने संबंधित प्रशासन याचा गैरफायदा घेत आहे. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. सीबीडी सेक्टर 5 परिसरात झाडांची छाटणी करण्याचं काम काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. मात्र या कामानंतर निर्माण झालेला कचरा उचलण्याचं स्वारस्य पालिकेने दाखवलंच नाही. परिणामी येथील रहिवासी देखील पालिकेच्या अर्धवट कारभारावर नाराज आहेत. सीबीडी सेक्टर 5 परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्षतोड करण्यात आली आहे. मात्र वृक्षतोडीनंतर यामुळे निर्माण झालेला कचरा उचलण्याचं स्वारस्य पालिकांनी दाखवलंच नाही. या कचऱ्याचा आसरा आता जनावरं घेऊ लागले असून त्याखाली सापांचा वावर वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिक प्रशासनावर नाराज असून त्यांची गैरसोय झाली आहे. सेक्टर 5 येथे असणाऱ्या सोसायटी समोरच हा पालापाचोळ्याचा ढीग टाकण्यात आला असून रस्त्याचा परिसर या पालापाचोळ्याने व्यापला आहे. पालिकेच्या या अर्धवट कामाचा त्रास मात्र रहिवाशांना होत आहे. प्रणित कापसेसह सूरज कांबळे, MVTV. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात फळभाज्यांच्या गाड्यांची आवक झाल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे यामुळे कचरा उचलणाऱ्या गाड्या आत येऊ शकल्या नाही. परिणामी फळभाज्यांचा कचरा उचलण्यात न आल्याने मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली होती. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये शनिवारी फार मोठ्या प्रमाणात फळ व भाजीपाल्याची आवक झाली. या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. अरुंद रस्ता व त्यात भर म्हणून अगोदरच मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या करण्यात आल्याने एपीएमसी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे कचरा उचलणारी गाडी आत येऊ शकली नाही. परिणामी फळ भाजीपाल्याचा कचरा मार्केटमध्ये सडून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा नाहक त्रास एपीएमसी परिसरात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रणित कापसेसह सूरज कांबळे, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.